अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून वीणा श्रीनिवास बोज्जा या अपक्ष निवडणूक लढवित आहेत। त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष अशोक सब्बन यांच्या हस्ते करण्यात आला। निवडून आल्यानंतर निस्वार्थीपणे प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं श्रीनिवास बोज्जा यांनी म्हटलंय। तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक सब्बन यांनी तरुण पिढीनं सामाजिक चळवळीकडे वळणं गरजेचं असून चांगलं आणि प्रामाणिक काम केल्यास निश्चितच यश प्राप्त होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। जोपर्यंत चांगले लोक राजकारणात येत नाही तोपर्यंत चांगलं काम होत नाही। आणि आपण गेल्या मागच्या टर्मला नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्याचं बेस्ट नगरसेवक अवॉर्ड आपल्याला प्राप्त झालं। त्याचं कारण एवढंच आहे की आपण प्रभागातल्या प्रत्येक तळागाळातल्या नागरिकांच्या अनेक अडीअडचणी अनेक सोयी सुविधा पूर्ण केल्यात। कोणताही राजकीय पक्ष म्हणून कोणाकडेही लक्ष न देता आपण या प्रभागातील एक जनसेवक आहोत हाच उद्देश आपण मनात ठेवून प्रभागात काम केल्यामुळं आपल्याला ते यश प्राप्त झालं। आणि मला आज सांगायला अजून एक आनंद वाटतो की तेव्हा सुद्धा प्रचाराची सुरुवात करत असताना आपण आरोग्य शिबिर घेतलं आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन अशोक सब्बन यांच्या हस्ते झालं आणि आपण विजयी झालो। मागच्या टर्मला अशोक सब्बनांचा सहवास नाही लाभला, परंतु आज योगायोग आहे की आज आपण पुन्हा एकदा त्यांच्याच हस्ते आपण प्रचाराचं नारळ फोडतोय। याचा अर्थ आपल्याला यश हे 100% आहे असं मी या ठिकाणी सर्वांना सांगतो। वीणाताई बोज्जा यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला असता असं लक्षात येईल की खरंच राजकारणामध्ये फार चांगली माणसं गेलीच पाहिजे, त्याशिवाय या राजकारणातील समाजाच्या हिताची कामं होणं शक्य नाहीत। हे सर्वात महत्त्वाचं काम आहे। आज या ठिकाणी जमलेले सर्व वीणाताईंवर त्याचबरोबर श्रीनिवासवर प्रेम करणारी माणसं आहेत, त्यांच्या कार्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि आज आपण त्यांना या ठिकाणी निवडून दिल्याचं जमा केले की चांगल्या पद्धतीनं आज सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली। त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन असेल, भारतीय जनसंसद असेल, भारतीय संघटना असतील, या सर्व संघटनांमध्ये काम करताना अत्यंत हिरिरीने श्रीनिवास बोज्जा पहिल्यापासून काम करत होते। एक सामाजिक बांधिलकी असलेला कार्यकर्ता आहे। आमच्याबरोबर काम करताना अनेक कायदे जे निर्माण झालेत या कायद्याच्या सर्व लढाईमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि आज आपण पाहतोय त्याच कायद्यांच्या आधारावरती आजच्या ज्या निवडणुका चाललेल्या त्या 74व्या घटना दुरुस्तीचा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा सातत्यानं 5-7 वर्ष जो लढा झाला या लढ्यामध्ये सुद्धा सहभागी होते। माहितीचा अधिकार असेल, दप्तर दिरंगाई असेल, सेवा हमी कायदा आज आपण पाहतोय की सरकारनं काल परवा जाहीर केलंय 1100च्या जवळपासच्या सर्व कामं ही आता व्हॉट्सअपवर आपल्याला मिळणार आहेत। या सर्व लढ्यांमध्ये यांचा सक्रिय सहभाग होता। एक समाज परिवर्तन आणि प्रशासकीय सुधारणा करण्याच्या दृष्टीनं जे काही कामकाज त्यांनी केलेलं आहे त्या कामकाजाचं यश आज सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचतंय आणि त्याचबरोबर विकासाच्या पद्धती, शाश्वत विकास काय आहे या शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीनं त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत। या शाश्वत विकासामध्ये जल, जमीन, जंगल, जनावरं आणि जनता, निव्वळ जनतेच्या नागरी सेवा सुविधा पूर्ण करणं म्हणजे विकास नव्हे ही भूमिका घेऊन त्यांनी आरोग्यापासून सुरुवात केली। अनेक मुद्दे ते सातत्यानं मांडत असतात, त्यामुळे या वार्डमधील असतील किंवा संपूर्ण नगर शहराचं विजन त्यांच्या समोर आहे। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।